नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावरती सडकून अशी टीका केली. म्हणजे लोकसभेचं जे इलेक्शन झालं त्यामध्ये कशा पद्धतीनं मतदानाची चोरी झाली याचा घोटाळा उघड केलेला आहे. तसंच विधानसभा म्हणजे महाराष्ट्राची जी विधानसभा झालेली आहे यामध्ये देखील कशा पद्धतीनं मतदानाची चोरी झाली हे देखील उघड केलेलं आहे. तर यावर आता निवडणूक आयोग काय प्रतिक्रिया देईल किंवा भारतीय जनता पक्ष काय प्रतिक्रिया देईल, तसंच खरंच मतदानाची चोरी झाली का, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय आपण. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, देशामध्ये गेले 5 वर्षापासून निवडणुकांमध्ये फ्रॉड होतोय असं वारंवार सांगितलं जातंय. विरोधी पक्षाकडनं वारंवार बोललं जातंय. ईव्हीएम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असा आशयाचा आरोप हा विरोधी पक्षांचा आहे. आणि ते साहजिक देखील आहे. म्हणजे जर एखाद्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षानं जर एखाद्या गोष्टीवरती संशय व्यक्त केला तर मात्र त्या गोष्टीमध्ये पारदर्शकता आली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं असतं. ते लोकशाहीसाठी हिताचं असतं. अन्यथा लोकशाही धोक्यात येते हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बघा, ईडी सीबीआयचा जो गैरवापर होतो याच्यावरती देखील विरोधकांनी शंका उपस्थित केली होती. म्हणजे विरोधकाच्या लोकांवरती फक्त कारवाई करायची आणि आपल्या बाजूला ती माणसं आली की त्यांच्यावरती कारवाई करायची नाही, अशा पद्धतीचं जे राजकारण देशामध्ये सुरू आहे हे देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणजे फक्त एकच पक्ष ठेवायचा, विरोधी पक्ष सगळा मारून टाकायचा, अशा पद्धतीचं राजकारण हे सध्या देशामध्ये सुरू आहे. आता गेल्या 5 वर्षापासून म्हणजे 2024 ची जी लोकसभा निवडणूक झाली, ही लोकसभा निवडणुकीमध्ये मताची चोरी झाली आणि ती भारतीय जनता पक्षासाठी चोरी झाली असा आरोप सनसनाटी हा राहुल गांधी यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यांनी मोठ्या पडद्यावरती हे सगळं दाखवलेलं देखील आहे पत्रकार परिषदेमध्ये. म्हणजे अख्ख्या देशामध्ये याचं वातावरण निर्माण झालेलं. त्यातच बघा, बिहारमध्ये 68 लाख मतदार नवीन वाढवले होते, हे नवीन मतदार कमी केले. आता हे कमी केलेल्या मतदारांची नावे जाहीर करा म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका देखील दाखल आहे. म्हणजे निवडणूक आयोगावरती जी शंका आहे विरोधी पक्षाची ती कुठंतरी बळ घेणारी झालेली आहे. म्हणजे यावरती निवडणूक आयोगानं आपलं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. परंतु असं न होता भारतीय जनता पक्षाची लोक निवडणूक आयोगाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि यामुळंच निवडणूक आयोगावरती संशय घ्यायला वाव ठरलेला आहे. आता राहुल गांधी यांनी जे काल आरोप केलेले आहेत बघा, त्या आरोपांमध्ये बघा, म्हणजे त्यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली आणि राज्यांमध्ये मतांचा जो घोळ झालेला आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे. त्यांनी एक महाराष्ट्र राज्याचं उदाहरण सांगितलं. महाराष्ट्रामध्ये 1 कोटी मतदार हे 5 महिन्यामध्ये कसे वाढले असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली होती की आम्हाला ह्या निवडणुकीचा डेटा मिळावा, परंतु निवडणूक आयोगाने हा डेटा दिला नाही. उलट 3 महिन्यात हा डेटा नष्ट करण्याचं जाहीर केलं आणि तो नष्टही करून टाकला. म्हणजे याचा अर्थ असा की ह्याच्यामध्ये 100% घोळ आहे. आता राहुल गांधी यांनी सांगितलं की मागच्या 5 वर्षामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये 30 लाख मतदार वाढले आणि त्यानंतर मात्र लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर 5च महिन्यात 40 लाख मतदार कसे वाढले. म्हणजे एकंदरीत 1 कोटी मतदार वाढले असं राहुल गांधी यांचा आरोप आहे आणि तो खराही आहे. महाराष्ट्रामध्ये 5 महिन्यामध्ये 40 लाख मतदार वाढलेत हे कोणीही नाकारू शकत नाही. आता त्याबाबत राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आपला दावा देखील दाखल केले. म्हणजे त्यांनी जे त्यांना काय म्हणायचं होतं ते त्यांनी सविस्तरपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राची जी विधानसभा निवडणूक झाली या विधानसभा निवडणुकीमध्ये बघा, अगोदर असं सांगितलं की लोकसभाचं जे इलेक्शन झालं या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जवळपास 31 जागा मिळाल्या, 31-32 एक अपक्ष धरून, आणि
महायुतीचं पानिपत झालं होतं. केवळ फक्त 5च महिन्यामध्ये ही परिस्थिती कशी काय बिघडू शकते हा देखील सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि जो पराभव झाला हा संशयास्पद महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असं देखील राहुल गांधी यांनी आपलं मत मांडलेलं आहे. आता याबाबत राहुल गांधी यांनी सूचक असं सांगितलेलं आहे. म्हणजे जे त्यांनी सांगितलंय की कसा मशीन हॅक झाली किंवा मतदार कसे वाढले, म्हणजे हे जे वाढलेले मत आहेत ह्या लोकांनी मतदान केलेलं नाही, परंतु ते मतदान केलं असं दाखवलं गेलं. आणि हा डायरेक्ट हे मतदान त्या म्हणजे महायुतीचं जे उमेदवार होते, समजा भाजपचा उमेदवार आहे, कमळ आहे किंवा घड्याळ आहे किंवा एकनाथ शिंदेची धनुष्यबाण आहे, तर यावरती डायरेक्ट मतं गेली. म्हणजे एका मतदारसंघामध्ये जवळपास 35 ते 40 हजार मतं ही डायरेक्ट त्या उमेदवाराला मिळाली. त्यामुळं हे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आले. आता राहुल गांधी यांचं असं म्हणणं आहे की मशीन रिडेबल स्वरूपात महाराष्ट्राची मतदार यादी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती, परंतु निवडणूक आयोगाने ही याचिका फेटाळली आणि हा डाटा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. रिडेबल फॉरेस्ट महत्वाचा आहे कारण आम्हाला डेटा विश्लेषणासाठी सॉफ्ट कॉपीची गरज असते असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे. तसंच बेंगलोरातील एका लोकसभा मतदारसंघाच्या यादीचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी कर्नाटक मध्ये ही मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता याबाबत निवडणूक आयोगाने देखील उत्तर दिलेलं आहे, पण निवडणूक आयोगाचं उत्तर काय, वरच्यावर निवडणूक आयोग बोलतो म्हणजे भारतीय जनता पक्ष बोलते असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. आता निवडणूक आयोगाने देखील ह्याला उत्तर दिलेलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे म्हटलं आहे. आयोगाने सांगितले की त्यांनी आपली तक्रार कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात सादर करावी. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रात असं म्हटलेलं आहे की आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही म्हणजे राहुल गांधी यांनी परिच्छेद 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मतदार यादीत अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना वगळल्याचा उल्लेख केलेला आहे. आपणास विनंती आहे की मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 20/3 ब अंतर्गत संलग्न घोषणापत्र शपथपत्रावर स्वाक्षरी करून असे मतदारांचे तपशील नावासह पुन्हा पाठवावेत, जेणेकरून कारवाई करणे शक्य होईल, हे निवडणूक आयोगानं आपल्या पत्रात म्हटलेलं आहे. तसंच या पत्रात हेही नमूद केलेलं आहे की कर्नाटक काँग्रेसच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्याची वेळ मागण्यात आली होती. त्यानुसार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत भेट निश्चित करण्यात आली होती. मतदार यादी ही लोकप्रतिनिधित्व कायदा 1950, मतदार नोंदणी अधिनियम 1960 आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्देश पारदर्शकता पद्धतीने तयार केले जाते. नोव्हेंबर 2024-25 मध्ये काँग्रेसला मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आलेली होती असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. निवडणूक प्रक्रिया प्रश्नावर हायकोर्टात आव्हान दिले जाऊ शकते असं देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर भारतीय जनता पक्षाने देखील याला उत्तर दिलं. म्हणजे निवडणूक आयोगाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचीच आहे. भारतीय जनता पक्षच याला उत्तर देतो, निवडणूक आयोग सहजासहजी उत्तर देत नाही. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे की राहुल गांधी यांनी जो दावा केलेला आहे हा फडणवीसांनी सपशेल फेटाळलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की राहुल गांधी हे सातत्याने खोटं बोलत आहेत. महाराष्ट्रामध्ये 75 लाख मतदार वाढलेले आहेत, 1 कोटी नव्हे असं सांगितलेलं. आणि जो काँग्रेसचा पराभव, महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे, या पराभवातून हे बाहेर पडलेले नाहीत असं वगैरे वगैरे देवेंद्र फडणवीस यांनी याला उत्तर दिलेलं आहे. पण आता उत्तर काय का देणार, ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी झालेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग हा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. निवडणूक आयोग जे बोलतो हे भारतीय जनता पक्षाने सांगितलेलंच बोललं जातं, किंवा निवडणूक आयोगाला जर काय बोलता आलं नाही तर भारतीय जनता पक्ष हे सगळं बोलत असतो. हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये राहुल गांधी यांनी जे आपलं मत मांडलेलं आहे ते बघा, अनेक मतदारसंघात म्हणजे एकाच व्यक्तीचं मतदान
केरळमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. अशा 4 राज्यात एकाच व्यक्तीचं मतदान आहे आणि त्यांनी 4ही राज्यामध्ये मतदानाचा अधिकार बजावलेला आहे हे देखील सांगितलेलं आहे. तसंच त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की एखाद्या समजा व्यक्तीचं नाव आहे फक्त, त्याचा पत्ता नाही, त्याचं वय नाही, त्याचं म्हणजे आधार कार्डचा नंबर नाही, डॅश डॅश आहे सगळीकडे, फक्त नाव आहे आणि त्या व्यक्तीनं मतदान केलंय. म्हणजे तुम्ही जर निवडणुकीला गेला असाल तर निवडणूक मतदान करत असताना आपल्याला मतदान करताना तिथं बोटाला शाई लावण्याच्या अगोदर आपलं आधार कार्ड, बँक पासबुक हे सगळं बघितलं जातं, तरच तेव्हाच तुम्हाला मतदानाचा करण्यासाठी पात्र ठरवलं जातं. परंतु ज्या व्यक्तीचा आधार नंबर नाही, काही नाही, फक्त नाव आणि फोटो लावलेला असेल तर त्या व्यक्तीला मतदान कसं करू दिलं गेलं? त्या व्यक्तीने देखील मतदान केलेलं आहे असं राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी दाखवलेलं आहे. आता यामुळं मोदी सरकार आणि निवडणूक आयोग हा एकदम बावचाळल्यावानी झाला. म्हणजे काय त्यांना उत्तर द्यावा, काय हे अजिबात कळलं नाही. म्हणजे निवडणूक आयोगावरती हे जे राहुल गांधी यांनी आरोप जे केलेले आहेत हे आरोप गंभीर आहेत आणि भयानक असे आहेत. यावरती निवडणूक आयोगानं, तसंच सुप्रीम कोर्टानं, आता निवडणूक आयोग तर भारतीय जनता पक्षाचा, त्याच्यामुळे तो काहीच उत्तर देणार नाही, परंतु सुप्रीम कोर्टानं याच्यावरती गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. आणि लोकशाही जर वाचवायची असेल तर निवडणूक आयोगाचं काम पारदर्शकता पाहिजे असंच एकंदरीत सांगता येईल. परंतु जे राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले आहेत या आरोपाला मात्र उत्तर देणं भाजपच्या नाकेनव आल्याचं एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.